लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मोठी खुशखबर आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणींना आतुरता होती भरपूर दिवसापासून, की आम्हाला मे महिन्याचा हप्ता कधी येणार आणि ई-के-वाय-सी बाबत सुद्धा. तर ते आता त्याच्याबद्दल आता जर बघितले तर नोटीस आलेली आहे आणि जी-आर पण आलेला आहे. मी जी-आर पण तुम्हाला आता दाखवेनच. बट तुम्हाला मी ते नोटीस काय आहे, तर आता आपण न वेळ घालवता आपण ते डायरेक्ट आता मी तुम्हाला ते दाखवतो स्क्रीनवरती, की कशाबद्दल जी-आर आहे आणि काय खुशखबर आहे. तर त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो जे कोण नवीन असेल तर त्याने सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर नवीन ई-के-वाय-सी सुरू झाली तर त्यासाठी लवकरात लवकर मेंबरशिप जॉईन करून घ्या. मेंबरशिप आहे जे सबस्क्राईब केले असेल त्यांनीच जॉईन करू शकतात. तर म्हणून सबस्क्राईब करून घ्या, जॉईन करा आणि आता कमेंट करा की तुम्हाला लास्ट हप्ता कधी आलेला आहे. तर मी तुम्हाला आता स्क्रीनवरती या, मी तुम्हाला दाखवतो आता स्क्रीनवरती नोटीस काय आहे ऍक्च्युली. तर लाडक्या बहिणींनो बघा आता स्क्रीनवरती आलेला आहे आपण. तर आता आपण बघा स्क्रीनवरती तुम्हाला नोटीस दिसत असेल. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या तारीख. बघा तारीख पण आता आलेली आहे आणि ह्या बाबतीत आता हे दाखवतो बघा नोटीस बघा आता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये चा लाभ मिळत असतो. मागील काही महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता येण्यास विलंब लागत आहे आणि त्यातच केवायसी प्रक्रिया ची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 अशी होती. या कालावधीमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांना अपात्र यादीमध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यामधील ज्या महिला पात्र होतील त्यांची पडताळणी प्रक्रियेमध्ये ज्या महिलांचे पात्र यादीमध्ये नावे अशा महिलांना पूर्ण हप्ते येणार आहेत. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता ज्या महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे अशाच महिलांना मे महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्यापासून मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर बघा लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे तरी सुद्धा त्यांना पैसे आले नव्हते तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता हप्ता येणार आहे. त्यांची पडताळणी चालू होती. मी सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा आता ह्यामध्ये त्यांची पण नावे आता येणार. पुढची नोटीसमध्ये तुम्हाला कळेल बघा आता, की त्यांची कोणाकोणाची ह्याच्यामध्ये भेटणार आहे आणि कोणाकोणाची नावं आलेली आहेत. कारण की भरपूर लाडक्या बहिणींची पाठीमागच्या वेळी ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना आले नव्हते पैसे. तर आता ह्यामध्ये ते नोटीस आहे बघा आता. बघा कोणत्या महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर ह्यामध्ये बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पात्र महिलांची संख्या 1,66,00,000 एवढी आहे आणि त्यामध्ये 80 लाख महिला ह्या अपात्र यादीमध्ये आहेत. ज्या महिला अपात्र ठरविण्यात आल्या आहेत त्यामध्ये काही प्रमुख कारणे आहेत. आता बघा यामध्ये काय सांगितलेले आहेत, की ज्या महिलांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी आहेत किंवा ज्या महिलांना राज्यातील इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेत आहे व महिलांच्या आयकर विभाग किंवा असं जे भरत असेल व्यक्ती असेल त्यामुळे पण लाभार्थी महिलांचे नाव हे अपात्र यादीमध्ये आलेले आहे. म्हणजे कोणही तुमच्या कुटुंबामधलं आयकर म्हणजे आयटीआर वगैरे भरत असेल तर त्यांचं सुद्धा अपात्र यादीमध्ये नाव गेलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बट त्यामध्ये बघा आता त्यांनी काय पण लाभार्थी महिलांची नाव ह्या अपात्र यादीमध्ये आलेले आहेत. या यादीतील पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पात्र होईल तेव्हा त्या महिलांना पात्र असतील तर त्या महिलांना मार्च महिन्यापासूनचे हप्ते पुन्हा येण्यास सुरुवात होतील. बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगितलं होतं की जे राहिले असेल हप्ते तुमचे तर ते सुद्धा तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे. महिन्यापासून तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगितलं पण होतं आणि तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला उद्यापर्यंत अजून एक नोटीस येणार आहे, की ज्या लाडक्या बहिणी 80 लाख लाडकी बहीण जे आहेत की ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत तर अशा लाडक्या बहिणींना तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यासाठी एक अपडेट येणार नोटीस येणार आहे. बट मी त्या बाबतीत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापर्यंत मी तुम्हाला त्या बाबतीत अपडेट देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही नक्की नेमकं कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मे महिन्याचा जे हप्ता आहे ह्या महिन्याच्या 20 तारखेच्या आत येणार आहे. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 20 तारखेच्या आत तुम्हाला हप्ता येणार आहे. आणि तुम्हाला सांगतो जी-आर सुद्धा आलेला आहे लाडकी बहिणींनो. जी-आर मध्ये काय लिहिलेलं आहे राखी बहिणींसाठी आता निधी मंजूर करण्यात आलेला आहे. 344 कोटी मंजूर करण्यात आलाय निधी. तर लाडक्या बहिणींनो ह्यामध्ये तुम्हाला जे लाडकी बहीण राहिले असेल उरलेली लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता हप्ता येणार आहे. कारण की निधी जे मंजूर होतो 250 कोटीच्या आत निधी मंजूर होत असतो. 250 कोटी किंवा 250, 260, 270 कोटी. बट यावेळी 344 कोटी मंजूर झालेला आहे. म्हणजे जे लाडकी बहीण 80 लाख मधले पण जे नाव आहेत त्यांना पण सुद्धा हप्ता येणार. ह्या बाबतीत मी तुम्हाला नोटीस आता उद्या मी तुम्हाला अपडेट देणार आहे. म्हणून लाडकी बहिणींनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, मेंबरशिप जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर जे पहिलं मेंबरशिप असेल त्याच लाडक्या बहिणींना लवकरच अपडेट करणार आहे. तर अशा नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.